प्रत्येक आई वडिलांना असं वाटत असतं की माझ्या मुलाने किंवा माझ्या मुलीने माझं ऐकावं, पण ही गोष्ट आता क्वचितच पाहायला मिळते. आपण आपल्या वेळेस पहा की आपल्याला आई वडिलांचा किती धाक होता, पण आता असं आहे का? आताच्या मुलांना थोडं ओरडलं की लगेच रडायला येतं किंवा मारलं तर हातातून निसटून जायची भीती असते. तर अशा वेळेला काय करावं? तर अशा वेळेला तुम्ही रेकीचा वापर करू शकता. रेकीचा वापर करून तुम्ही जी काही सिच्युएशन आहे, मूल तुमचं ऐकत नाही किंवा अन्यथा काही गोष्टी असतील, अभ्यासातील गोष्टी असतील, ती सिच्युएशन तुम्ही खूप छान प्रकारे हँडल करू शकता. तर काय करायचंय तुम्हाला? त्या मुलाला रेकी द्यायची. जर तुमचा मुलगा लहान असेल, म्हणजे 1 ते 7 वर्षापर्यंत वय असेल, तर त्याने अजून निगेटिव्हिटीला कॅच केलेलं नसतं किंवा भीती, मत्सर, द्वेष भावना अशा गोष्टी कॅच केलेल्या नसतात. त्यामुळं हे जे मूल आहे ते पटकन तुमच्या ज्या काही पॉझिटिव्ह गोष्टी आहेत किंवा ज्या काही रेकीमधून येणाऱ्या एनर्जी आहेत ते खूप छान प्रकारे ऍब्सॉर्ब करतं. थोड्या दिवसांनी तुम्हाला स्वतः जाणवेल की माझं मूल बदललं आहे किंवा त्याचे विचार बदलले आहेत, त्याचं चिडचिड करणं, राग करणं बदललेलं आहे. तर हे कशामुळे होतं? तर रेकी तुम्हाला जे काही त्याला सांगायचंय ते तुम्ही रेकीच्या थ्रू सांगू शकता. मला जर हा व्हिडिओ इम्पॉर्टंट वाटला असेल तर तुम्ही नक्कीच शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.